18 वर्षाच्या उमेशला आईने कर्ज घेऊन सौदीला पाठवलं आणि सांगितलं, उमेश, आता तुझ्या तरुण बहिणींची जबाबदारी तुझ्यावर आहे. उमेश तिथे एका अरबी इसमाच्या घरी काम करू लागला. एके दिवशी मालकीण उमेशवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागली, तर उमेश स्वतःला मालकिणीच्या तावडीतून सोडवत होता की इतक्यातच वरून त्या घराचा मालक आला. तेव्हा उलट मालकिणीने उमेशवरच खोटे आरोप केले. उमेशला फाशीची शिक्षा दिली गेली. त्यावेळेला उमेश घरातल्यांच्या आठवणीमध्ये खूप रडायचा, तर मालकीण मात्र आनंदाने अगदी पार्टी करत होती की इतक्यातच त्या मालकिणीच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. जेव्हा मालकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग चालू केलं आणि उमेश मागच्या 2 तासापासून मालकाला विनवणी करत होता. जेव्हा कधी मालक त्याच्या जवळ यायचा तो पुन्हा एकदा त्या मालकाला विनवणी करायचा, परंतु प्रत्येक वेळी मालक त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा आणि दुर्लक्ष करून निघून जायचा. जेव्हा मालक पुन्हा त्या गॅरेजमध्ये आला तेव्हा पुन्हा एकदा उमेश डोळ्यांमध्ये अश्रू आणून त्या मालकाजवळ गेला. मालक तेव्हा कुणासोबत तरी फोनवर बोलत खुर्चीवर बसले होते. तेव्हा उमेश तिथे गेला आणि गुडघ्यांवर बसून मालकापुढे हात जोडू लागला. रडव्याल्या आवाजात मालकाला विनंती करू लागला, साहेब, तुम्हाला तर माझ्या घरची परिस्थिती माहीत आहे. मी माझ्या घराचा एकमेव कमावणारा आहे. माझी आई म्हातारी आहे आणि माझ्यापेक्षा 4 मोठ्या बहिणी आहेत ज्यांचं अद्यापही लग्न झालं नाही. माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्याकडूनच त्यांना अपेक्षा आहेत. माझ्याकडूनच त्यांना आशा आहे की मी 2 पैसे कमावेन आणि ते पैसे जेव्हा घरी घेऊन जाईल तेव्हा आमचं त्या पैशातून घर चालेल. ही माझी पहिली आणि शेवटची चूक होती साहेब. यानंतर मी कधीच कोणतीही चूक करणार नाही. यावेळी मला माफ करा. मला तुमच्या गॅरेजमध्ये कामावर ठेवा. यानंतर जर पुन्हा माझ्याकडून अशी चूक घडली तर तुम्ही मला कामावरून काढून टाका. त्यावेळी मी काहीच बोलणार नाही, परंतु मला अजून एक चान्स द्या. त्या मालकाने एक नजर उमेशवर टाकली आणि मग रागानेच बोलू लागला, हे बघ उमेश, तुझ्याकडून याआधी देखील 10 वेळा अशा चुका झाल्या आहेत आणि त्यावेळी देखील तू असंच बोलला आहेस की तू पुन्हा अशी चूक करणार नाहीस. 1 आठवडा झाला आहे तुला इथे ठेवून, परंतु तू माझा फायद्यापेक्षा तोटाच जास्त करतोस. मी तुला रोजच्या रोज 100 रुपये द्यायचो, परंतु तू या 7 दिवसात माझं 1200 रुपयांचं नुकसान केलं आहेस. आणि जे लोक त्यांची गाडी ठीक करण्यासाठी माझ्याकडे घेऊन आले होते त्या लोकांचे बोल ऐकायला लागले ते तर वेगळीच गोष्ट. तुला जे मी करायला सांगतो तू त्याच्या बरोबर उलटच करतोस. तुला इतकं समजावलं तरी देखील तुझ्या डोक्यात काहीच शिरत नाही. तुझ्या डोक्यात भुसा भरला आहे असंच मला वाटतंय. आता तू माझ्या काहीच कामाचा नाहीस. जर तुला मी अजूनही कामावर ठेवून घेतलं तर तुझ्यामुळे माझं गॅरेज मला बंद करावं लागेल. मालकाने त्याचा निर्णय सांगत उमेशला हे खडे बोल सुनावले होते. तर मालकाच्या मागे उभे असलेले दुसरे कामगार जे की उमेशपेक्षा वयाने लहान होते ते त्याच गॅरेजमध्ये काम करायचे. ते उमेशला बघून हसू लागले आणि त्याच्या विरोधात बोलू लागले. उमेश सगळं काही ऐकत होता, परंतु तरी देखील मान खाली घालून कितीतरी वेळ तिथेच तसाच बसून होता. हृदय इतक्या जोरजोरात धडधडत होतं की त्याला त्याची धडधड बाहेरपर्यंत ऐकू येत होती. आता घरी जाऊन कोणत्या तोंडाने आईला सांगणार होतो की त्याची ही नोकरी देखील त्याच्या हातातून गेली आहे. कितीतरी विनंत्या करून कितीतरी हात जोडून ही नोकरी त्याला मिळाली होती, परंतु खरंच उमेशच्या डोक्यात भुसाच भरला होता, ज्यामुळे त्याला गाडीच्या पार्टबद्दल अद्यापही काही समजत नव्हतं. मोठा श्वास घेऊन तो तिथेच बसला होता. त्या गॅरेजमध्ये त्याच्यापेक्षा लहान वयाची मुलं देखील होती जे त्या मालकाच्या सांगण्यावरून लगेचच गाडी दुरुस्त करायचे. परंतु माहीत नाही उमेशमध्ये असं काय कमी होतं की ज्यामुळे त्याच्या डोक्यात काही घुसतच नव्हतं. शिक्षणाच्या बाबतीत देखील त्याची हीच अवस्था होती. तो एकाच इयत्तेत 2-2, 3-3 वर्ष बसून देखील नापास व्हायचा आणि मग नाईलाजाने त्या शाळेचे मुख्याध्यापक त्याच्यावर दया दाखवून त्याला पुढच्या इयत्तेत बसवायचे, जेणेकरून पुढच्या इयत्तेत जाऊन त्याच्यामध्ये थोडी सुधारणा होईल, तो थोडा अभ्यास करेल. परंतु त्याच्यामध्ये काही सुधारणा झाली नाही आणि नाही उमेशला अभ्यासामध्ये काही रुची होती आणि नाही त्याला मेकॅनिकचं काम काही समजत होतं. तो उठला आणि घराच्या दिशेने निघाला. आज तर मालकाने त्याला पैसे देखील दिले नव्हते. तो रिकाम्या हाताने घरी जात होता. डोळ्यातून अश्रू देखील वाहत होते. समजत नव्हता तो घरी जाऊन आईला काय सांगणार होता. इतक्या विनंत्या करून जी नोकरी त्याला मिळाली होती ती आज माझ्याकडून गेली आहे. घरी जाण्याचं बिलकुल मन नव्हतं आणि त्यामुळेच चालत चालत तो स्मशानभूमीजवळ पोहोचला. तिथे त्याला तो दिवस आठवला जेव्हा त्याच्या वडिलांना त्याने अग्नी दिला होता. वडील त्यांना सोडून काय गेले होते, त्यांचं सर्व आयुष्यच उद्ध्वस्त झालं होतं. त्याला जाणवू लागलं की जेव्हा त्याचे वडील जिवंत होते तेव्हा अगदी गरम हवेची झुळूक देखील त्यांच्या जवळून गेली नव्हती.
परंतु वडिलांच्या जाण्यामुळे आज त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. उमेशच्या डोळ्यात अश्रू होते. तो रडत रडत बोलू लागला, बाबा, तुम्ही आम्हाला सोडून का गेलात? तुम्ही मला नेहमी बोलायचात की निष्काळजीपणा सोडून दे, मन लावून काम करत जा, कारण माझ्यानंतर तूच तुझ्या आईचा आणि बहिणींचा एकमेव आधार आहेस. परंतु मी नेहमीच तुमच्या गोष्टीकडे, तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो. एका कानाने ऐकायचो आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचो आणि नेहमी हेच बोलायचो की तुम्हाला काहीही होणार नाही, तुम्ही नेहमी माझ्यासोबतच राहणार. परंतु बाबा, आज मला जाणवतंय की वेळेचा काहीच भरोसा नाही. नाही मी मन लावून अभ्यास केलं तर अर्ध्यातच अभ्यास देखील सोडून दिलं आणि नाही मला आता कोणतं काम शिकता येतंय. घरी आई आणि बहिणी अगदी हालाकीत जीवन जगत आहेत आणि मला जी काही नोकरी मिळते ती देखील मी अशी माझ्या निष्काळजीपणामुळे हातची घालवतोय. मला समजतच नाही की मी आता काय करू, आपले हे दिवस कसे फिरणार. तो रडून रडून त्याचं मन हलकं करत होता. जेव्हा त्याचं मन थोडं हलकं झालं तेव्हा तो उठला आणि त्याच्या घरी जाऊ लागला. घरी पोहोचल्यावर त्याने घराचं दार वाजवलं तेव्हा आई जणू काही त्याचीच वाट पाहत होती. आईने लगेचच दरवाजा उघडला आणि उमेशच्या कपाळावर पापा घेत म्हणाली, आला माझा काळजाचा तुकडा. आणि मग मोठ्या बहिणीला आवाज देऊन बोलू लागली, लगेचच तुझ्या भावासाठी पाणी घेऊन ये, बिचारा काम करून थकून घरी आला आहे. परंतु आज उमेश शांत होता, मान खाली घालून उभा होता. आईला समजून चुकलं होतं की काहीतरी गडबड नक्कीच आहे. आणि मग शेवटी तिने उमेशला विचारलं, उमेश, सगळं काही ठीक आहे ना? तुझा मालक आज तुला जास्त ओरडला आहे का? तेव्हा उमेश काहीच म्हणाला नाही, पण आईने विचारता क्षणी त्याच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहू लागले आणि तो आईला मिठी मारून जोरात हुंदके देत रडू लागला. उमेशचं ते रडणं पाहून आईचं काळीज आतल्या आत तुटत होतं. शेवटी उमेश हा तिचा एकुलता एक मुलगा होता. सोबतच त्याच्या 4 बहिणींना देखील उमेशची खूप काळजी होती. त्याच्यावर ओढावलेली एक अडचण देखील त्यांना सहन होत नव्हती. त्या चौघीही उमेशला विचारू लागल्या, शेवटी असं काय झालं की ज्यामुळे तू इतका रडत आहेस? तुझा मालक तुला काही म्हणाला आहे का, की तुला कोणी ओरडलं आहे? तेव्हा उमेश बोलू लागला की माझी नोकरी गेली, माझ्याकडून एक चूक झाली तर माझ्या मालकाने मला कामावरूनच काढून टाकलं. उमेशचं हे बोलणं ऐकताच उमेशची आई उमेशला बोलू लागली, अरे उमेश, मग यात रडण्यासारखं काय आहे? देव आपल्याला अजून देईल. याऐवजी तुला दुसरी कोणतीतरी चांगली नोकरी मिळेल. तू रडतोस का? आम्ही एक वेळ उपाशी राहू शकतो, परंतु तुला असं रडताना पाहू शकत नाही. आईचं बोलणं ऐकून उमेशला थोडा धीर आला. तो 1 आठवडा त्यांचा खूप मुश्किलीने गेला होता. नाही उमेशला कोणी कामावर ठेवलं होतं आणि नाही घरामध्ये काही वाणसामान शिल्लक राहिला होता ज्याच्यातून ते काही जेवण शिजवू शकतील. तो पूर्ण 1 दिवस त्यांच्या घरात कोणीही घशाखाली एक घास देखील उतरवला नव्हता. त्याच दिवशी एका मंदिरात एक श्रीमंत माणूस गरिबांना तांदळाचे दान करत होता. जेव्हा उमेश काम शोधत थकून भागून घरी परतत होता तेव्हा त्याने त्या श्रीमंत माणसाला दान देताना पाहिलं. तेव्हा तो लगेचच त्या रांगेत उभा राहिला आणि त्याच्याकडून तांदूळ घेऊन घरी घेऊन आला. त्या दिवशी उमेश आणि उमेशच्या घरच्यांनी अगदी पोट भरून भात खाल्ला होता आणि देवाचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी उमेशने त्याच्या आसपासच्या लोकांना बोलताना ऐकलं की सौदीमध्ये लोक खूप चांगले पैसे कमावतात. मग भले त्यांच्याकडे कोणतीही कला नसली तरीही त्यांना काही ना काही काम हे नक्कीच मिळतं. आणि ते लोक कितीतरी लोकांचे उदाहरण देत होते जे सौदीमध्ये जाऊन श्रीमंत झाले होते, ज्यांनी परत येताना खूप सारा पैसा कमावला होता आणि ज्यामुळे त्यांच्याकडे आज बंगले, गाडी असं सर्व काही आलिशान आहे. त्यांचं बोलणं ऐकून उमेशच्या मनात देखील इच्छा निर्माण झाली की तो देखील आता सौदीला जाणार आणि तिथे जाऊन पैसे कमावणार. त्या लोकांचं बोलणं ऐकून तो घरी परत आला आणि आईला बोलू लागला, आई, जर मी सौदीला गेलो तर आपले जे काही हे वाईट दिवस आहेत ते संपून जातील. आपण आपलं आयुष्य अगदी सुखाने, आनंदाने, आरामात घालवू शकतो. तुझं काय म्हणणं आहे यावर? जर मी सौदीला गेलो आणि तिथून खूप सारे पैसे कमावून इथे घेऊन आलो तर? उमेशचं बोलणं ऐकून आई विचारात पडली आणि बोलू लागली, उमेश, असं कसं तुला मी देशाबाहेर पाठवू? तो परदेश आहे आणि तू एकटा आहेस. मग असं असताना तिकडे तुझी काळजी कोण घेईल? तुला वेळेवर जेवण कोण देईल? जर तू आजारी पडलास तर तुला औषध पाणी कोण देईल? आई तर शेवटी आईच असते, जिला आपल्या काळजाच्या तुकड्याची खूप जास्त काळजी असते. आईचं हे बोलणं ऐकून उमेश बोलू लागला, आई, तू काळजी करू नकोस, मी सगळं काही मॅनेज करेन. फक्त प्रार्थना कर की देव आपल्या प्रयत्नांना यश देऊ देत. आईने काही विचार केला आणि जेव्हा परिस्थिती पाहिली, सोबतच आपल्या मुलींचं वाढलेलं वय पाहिलं, तेव्हा नाईलाजाने काळजावर दगड ठेवून तिने उमेशला जाण्याची परवानगी दिली. परंतु सौदीला जाण्यासाठी पैसे कुठून आणणार? त्यावेळी आईने तिच्याजवळ असलेले दागिने विकले आणि त्यातून पैसे गोळा केले.
तरीही काही पैसे कमी पडत होते. तेव्हा तिने जवळच्या एका पाटील सावकाराकडून काही पैसे कर्जाने घेतले आणि सांगितलं, जशी माझ्या मुलाला नोकरी लागेल मी तुमचं हे कर्ज परत करेन. आणि मग असंच इकडे तिकडे पैसे गोळा करून सौदीला जाण्याचा बंदोबस्त झाला. आईचं मन खूपच अस्वस्थ होतं. आई बोलू लागली, उमेश जाऊ नकोस, इथेच राहून कोणती तरी नोकरी शोध. आणि मग स्वतःच बोलायची, बेटा सौदीला गेल्यावर काहीतरी चांगलं काम कर, तिथे निष्काळजीपणाने काम करू नकोस, नाहीतर आपण हे आपलं कर्ज कसं फेडणार. आता तुझ्या 4ही बहिणींची जबाबदारी तुझ्यावर आहे. तूच त्यांचा आता वडील आहेस आणि तूच त्यांचा आता भाऊ आहेस. तुलाच आता त्यांच्यासाठी हुंडा जमवून त्यांची पाठवणी करावी लागेल, नाहीतर मग त्या अशाच घरात पडून राहतील. उमेशने आईला दिलासा दिला, विश्वास दिला आणि मग एके दिवशी तो सौदीसाठी निघाला. तो प्रदेश, ती जागा नवीन होती. उमेश सोबत अजून एक इसम होता जो उमेशला काम मिळवून देणार होता. त्या इसमाने उमेशला त्याच्याकडची कला विचारली, तेव्हा उमेशकडे कोणतीच कला नव्हती. उमेश बोलू लागला, तुम्ही मला जे काही काम सांगाल ते मी शिकून अगदी मन लावून करेन, कष्टाने करेन. त्या इसमाने उमेशसाठी खूप साऱ्या नोकऱ्या शोधल्या, परंतु त्या नोकरीसाठी लागणारी कला उमेशजवळ नव्हती. आणि मग शेवटी त्या इसमाने उमेशला नोकराचं काम करशील का हे विचारलं. तेव्हा उमेश लगेचच त्या गोष्टीसाठी तयार झाला. आणि मग त्यानंतर तो इसम उमेशला एका श्रीमंत माणसाच्या घरी घेऊन गेला. तो बंगला तर जणू एक मोठा महलच होता. तिथे आवश्यक असलेली चैनीची प्रत्येक गोष्ट होती आणि सोबतच खूप सारे नोकर चाकर देखील होते. 18 वर्षांचा उमेश जेव्हा त्या बंगल्यात गेला तेव्हा समोरच हॉलमध्ये सोफ्यावर मालक बसले होते, ज्याने उमेशला पायापासून डोक्यापर्यंत अगदी निरखून पाहिलं. आणि मग त्या इसमाला विचारू लागला, हा भारतीय आहे का. तेव्हा तो इसम लगेच म्हणाला की हो, हा भारतीय आहे. 18 वर्षाचा तरुण मुलगा आहे आणि कामाच्या निमित्ताने इथे सौदीमध्ये आला आहे. तुम्ही त्याला जे काही काम सांगाल ते तो करेल. त्या मालकाने उमेशबद्दल थोडीफार चौकशी केली आणि उमेशला सांगितलं की तुला आजपासून या घरात राहून माझ्या डाएटची काळजी घ्यावी लागेल. आणि मग उमेशच्या हातात एक चार्ट दिला, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की कोणत्या वेळेला त्या मालकाला काय खायला द्यायचं आहे. आणि सोबतच त्या चार्टमध्ये त्या मालकाचे इतर महत्त्वाची कामं देखील लिहिली होती. ते काम खूपच सोपं होतं. उमेशचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता आणि त्याला त्या कामाच्या बदल्यात चांगलेच पैसे देखील मिळत होते, जे भारतीय रुपयांमध्ये 1 लाखाच्या आसपास होते. सध्या तरी उमेशसाठी ती खूप मोठी रक्कम होती. तो तिथेच त्या मालकाच्या घरी राहू लागला आणि त्या मालकाच्या सांगण्याप्रमाणे काम करू लागला. काही महिन्यातच तो तिथल्या वातावरणात चांगलाच मिसळून गेला. मालकाचा स्वभाव देखील खूप चांगला होता. उमेशला आजपर्यंत घराच्या बाहेरच्या भागातच जाण्याची परवानगी होती. आजपर्यंत घराच्या आतल्या भागामध्ये जाण्याची उमेशला परवानगी नव्हती, जिथे त्या मालकाची बायको असायची. एके दिवशी त्या मालकाची तब्येत खूप बिघडली. तो उमेशला बोलू लागला की जा, माझ्या खोलीत जा आणि माझी औषधं घेऊन ये. उमेश मालकाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या खोलीत गेला आणि त्या मालकाचे औषध घेऊन मागे परतत होता की मागचं दृश्य पाहून त्याचा जणू जीव जायचा बाकी राहिला होता. घाबरून तो 2-3 पावलं मागे सरकला, कारण त्याच्या समोर 22-23 वर्षांची एक तरुण मुलगी उभी होती, जी दिसायला खूपच सुंदर होती. ती अगदी एकटक निरखून उमेशकडे पाहत होती. तिच्याकडे पाहून तर उमेश विसरलाच होता की त्याला त्याच्या डोळ्यांच्या पापण्या मिटायच्या आहेत. कितीतरी वेळ तो फक्त मालकिनीकडे एकटक पाहत होता आणि मग लगेचच त्याने त्याची मान खाली घातली आणि नमस्कार करू लागला. मालकीण बोलू लागली, तू कोण आहेस? मी तर तुला याआधी घराच्या आत कधीही येता जाताना पाहिलं नाही. तेव्हा उमेश लगेचच अडखळत बोलू लागला, मी भारतावरून आलो आहे आणि ते नवीन आहे. मला माझ्या मालकाने कधीही घराच्या आतमध्ये येण्याची परवानगी दिली नाही. ती मालकीण देखील उमेशकडे अगदी निरखून पाहत होती आणि मग उमेशला जाण्यासाठी रस्ता दिला, जेणेकरून तो त्या खोलीतून बाहेर जाऊ शकेल. उमेशचा चेहरा तर पूर्णपणे पडला होता, परंतु एक गोष्ट मात्र उमेशला खूप खटकली होती. उमेशचा मालक तर वयाने खूप जास्त होता, जवळजवळ म्हाताराच होता आणि त्याने मनात पक्क केलं होतं की मालकाची बायको देखील त्याच्याच वयासारखी म्हातारीच असेल. परंतु इथे तर 22-23 वर्षांची सुंदर तरुण मुलगी होती. कदाचित तिने देखील मालकाचे पैसे बघून मालकासोबत लग्न केलं असेल. ठीक आहे, जाऊ देत, आपल्याला काय करायचं आहे असा विचार करून उमेश त्याच्या कामाला लागला. एके दिवशी मालकीण मालकाला बोलू लागली, तुम्ही उमेशला घराच्या आतमध्ये येण्याची परवानगी द्या, कारण मला देखील एका नोकराची गरज आहे, जो माझ्या कामांना पूर्ण करेल आणि सोबतच मला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आणून देईल. जेव्हा मालकाने मालकिणीचं हे बोलणं ऐकलं तेव्हा मालकाने उमेशला सांगितलं,
तू आजपासून घराच्या आतमध्ये राहायचं आणि जे काही मालकीण सांगेल ते सगळं काही तू ऐकायचं. उमेशने नाईलाजाने मालकाचं बोलणं मान्य केलं. उमेशने त्याच्या पगारातील जास्तीत जास्त रक्कम आपल्या आईला पाठवण्यास सुरुवात केली आणि आता यामुळेच त्याच्या घरची परिस्थिती सुधारत होती. आणि आता उमेशच्या आईने त्याच्या बहिणींसाठी दागिने बनवायला देखील सुरुवात केली होती. 1 आठवड्यापूर्वीच आईने सांगितलं की तुझ्या मोठ्या बहिणीसाठी एक स्थळ आलं आहे आणि ती विचार करत आहे की त्या स्थळासाठी होकार द्यावा. उमेश देखील खुश होता, कारण की त्याला तिथे जास्त काही मेहनत करावी लागत नव्हती आणि सोबतच काहीही जास्त काम न करता त्याला खूप जास्त रक्कम मिळत होती. कदाचित हेच त्याच्या नशिबात लिहिलं होतं की तो कोणत्या तरी अरबीचा नोकर होऊन राहणार. परंतु त्याला तर या गोष्टीची जरा देखील कल्पना नव्हती की पुढे काय होणार आहे. हळूहळू त्या मालकिणीची नियत उमेशबद्दल बदलू लागली. तिने त्या मालकाशी लग्न फक्त आणि फक्त पैशांसाठीच केलं होतं, नाहीतर तो मालक कोणत्याही अँगलने तिचा नवरा बिलकुल वाटत नव्हता. नाही तो दिसायला सुंदर होता आणि नाही तो मालकिणीच्या वयाचा होता. जेव्हा पहिल्यांदा मालकिणीने उमेशला पाहिलं तेव्हा पहिल्या नजरेतच उमेश तिच्या मनात भरला होता आणि ती हाच विचार करू लागली की काहीही करून मला या उमेशसोबत माझं नातं जोडायचं आहे, त्याच्यासोबत मैत्री करायची आहे आणि जे मला माझ्या नवऱ्यापासून मिळत नाही ते सुख उमेशपासून मिळवायचं आहे. परंतु उमेश असा अजिबातच नव्हता. तो नेहमी स्वतःला नोकर आणि त्यांना मालक समजत होता. मालक जे काही काम सांगायचा तो लगेचच होकार देऊन ते काम अगदी मन लावून करायचा आणि त्याच्या याच कष्टामुळे निष्ठेमुळे मालकाच्या मनात त्याच्याबद्दल जागा निर्माण झाली होती. मालक नेहमी उमेशला पगारासोबत अजून एक्स्ट्राचे पैसे द्यायचा. सगळं काही अगदी व्यवस्थित चाललं होतं, परंतु मालकिणीचा व्यवहार दिवसेंदिवस उमेशसोबत बदलत चालला होता. एके दिवशी मालक घरी उशिरा आले होते. तसं तर ते नेहमी 9 वाजता घरी परत येतात, परंतु आज काही महत्त्वाच्या कामामुळे ते अजूनपर्यंत घरी परत आले नव्हते. रात्रीचे 12 वाजले होते. जेव्हा मालकिणीने उमेशला बोलावलं तेव्हा उमेश त्याच्या खोलीत झोपण्याची तयारी करतच होता की इतक्यातच मालकिणीचा आवाज कानावर पडल्यामुळे तो लगेचच त्याच्या खोलीच्या बाहेर आला. मालकिणीने उमेशला त्याच्या खोलीत बोलावलं आणि विचारू लागली, मी तुला चांगली वाटत नाही का? मालकिणीचं हे बोलणं ऐकून उमेश मालकिणीकडे हैराण होऊन पाहू लागला आणि बोलू लागला, मालकीण, तुम्ही खूपच सुंदर आहात, परंतु हा प्रश्न तुम्ही मला का विचारताय? त्यावर मालकीण हसू लागली आणि मग ज्या नजरेने तू उमेशकडे बघू लागली त्या नजरेने उमेश तर खूपच घाबरू लागला. तो लगेचच 2 पावलं मागे सरकला आणि बोलू लागला, मालकीण, तुमचं काही काम होतं का? तर मालकीण काहीच बोलली नाही. फक्त ती तिची पावलं उमेशच्या दिशेने टाकू लागली. जसजसं त्यांच्यातलं अंतर कमी होत होतं उमेश अधिकच अस्वस्थ होत होता. शेवटी त्याने त्याची ती अस्वस्थता बाजूला ठेवली आणि विचारू लागला, तुम्हाला माझ्याकडे काही काम आहे का? जे काही बोलायचं आहे ते सरळ सरळ सांगा. हे ऐकताच मालकिणीने उमेशच्या कानात काहीतरी सांगितलं. ते ऐकताच उमेशच्या डोक्यावर आभाळच कोसळलं. तो लगेचच रागाने बोलू लागला, मी पुरुष नक्कीच आहे, परंतु पापी नक्कीच नाही. मला तर विचार करूनच लाज वाटते की एक बाई देखील अशा प्रकारचं काही बोलू शकते. मी कधीही तुम्हाला वाईट नजरेने काय तुमच्याकडे कधीही नजर वर करून पाहिलं नाही आणि मग असं असताना तुम्ही असा विचार कसा करू शकता? इतकं बोलून उमेश तिथून निघून जाऊ लागला, परंतु मालकिणीने तेवढ्यातच उमेशचा हात पकडला आणि बोलू लागली, जर तू माझं बोलणं ऐकलंस तर मी तुला त्या बदल्यात मालकाने दिलेल्या पगारापेक्षा डबल पगार देईन. मालकीण हे सर्व बोलत होती की इतक्यातच उमेशने मालकिणीला झिडकारलं, तिला धक्का दिला आणि यामुळे मालकीण बेडवर खाली कोसळली. आणि मग नेमकं त्याच वेळेला मालक खोलीमध्ये आला. ते दृश्यच असं होतं की उमेश उभा होता आणि मालकीण बेडवर पडलेली होती. याच्या आधी की कोणी काही बोलणार मालकीण हुंदके देत रडू लागली. चेहऱ्यावर घाबरण्याचा आव आणून स्वतःच्या नवऱ्याला अगदी कडकडून मिठी मारली आणि रडून बोलू लागली, याने माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हे ऐकताच मालक तर रागाने लालबुंद झाला. लगेच पुढे जाऊन उमेशला जोरात मारू लागला. उमेश तर या सर्वांमुळे खूपच घाबरला, हैराण झाला आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी बोलू लागला की मी काहीही केलं नाही, उलट तुमचीच बायको मला उत्साहित करत होती. हे ऐकताच मालक अजूनच चिडू लागला आणि बोलू लागला, तुझी हिंमत तरी कशी झाली? तू माझ्या बायकोवर असे घाणेरडे आरोप करतोस? मी तुझी जीभ हासडून हातात देईन. मालकाने लगेचच पोलिसांना फोन केला आणि उमेशला पोलिसांच्या हवाली केलं. हे सगळं काही इतकं अचानक झालं होतं की उमेश स्वतःला सावरू शकला नाही. एकतर आधीच अनोळखी देश आणि तिथले कायदे नियम हे खूपच कडक होते. तो विनंती करू लागला, हात जोडून माफी मागू लागला. मालकिणीला बोलू लागला, तुम्ही खरं काय आहे ते का नाही सांगत आहात?
परंतु कोणीही उमेशच्या बाजूने बोलत नव्हता. तो जेलमध्ये गुडघ्यावर बसून फक्त रडत राहायचा. कितीतरी दिवस आई आणि उमेशचं बोलणं झालं नाही. तेव्हा ती देखील काळजीत पडली. प्रार्थना करू लागली, देव माझ्या उमेशचं रक्षण करू देत. कितीतरी दिवस उमेशने फोन केलाच नाही. एके दिवशी त्यांच्या परिसरातील एक बाई त्यांच्या घरी आली, जिचा नवरा सौदीमध्ये काम करायचा. तिने जेव्हा येऊन ही बातमी उमेशच्या आईला सांगितली तेव्हा उमेशच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. ती हैराण होऊन त्या बाईकडे पाहत होती आणि बोलू लागली, तू शुद्धीत तरी आहेस का? तू हे काय बोलतेस? हे असं कसं होऊ शकतं? मी माझ्या मुलावर डोळे झाकून देखील विश्वास ठेवू शकते. माझ्या संस्कारावर मला विश्वास आहे. माझा मुलगा असं करूच शकत नाही. परंतु आता काय होऊ शकतं? तिथल्या कोर्टाने हा निर्णय दिला आहे की 1 आठवड्यानंतर उमेशला फाशी होणार आहे. हे ऐकून तर उमेशमध्ये जी काही हिंमत होती ती देखील संपून गेली होती. तो आता देवाकडे अगदी रडून रडून प्रार्थना करू लागला. तो निर्दोष होता. त्याने असं काहीही केलं नव्हतं. रोज रडून तो आपल्या आईला आठवत होता. तर दुसरीकडे ती मालकीण कितीतरी दिवस चेहऱ्यावर निरागसपणाचा आव आणून फिरत होती. जेव्हा तिला खबर मिळाली की उमेशला फाशीची शिक्षा मिळणार आहे तेव्हा तिचा तर आनंद गगनात मावेनासा झाला. ती तर मालकाच्या समोर अगदी निरागस बनून फिरत होती. परंतु मालक गेल्यानंतर तिला तो दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नव्हता. तर दुसरीकडे मालक, ज्याला आपल्या बायकोवर खूप जास्त विश्वास होता, त्याला देखील हे जाणवत होतं की नक्कीच दाल में कुछ काला आहे. कारण की इतके महिने उमेश त्याच्यासाठी काम करत होता. त्या इतक्या महिन्यात उमेशने कधीही त्याच्यासमोर नजर वर करून बोलला नव्हता. मग असा असताना तो इतका मोठा गुन्हा कसा काय करू शकतो? मी काही चुकीचं तर करत नाही ना? त्याच्या मनात एक वेगळ्याच प्रकारची अस्वस्थता त्याला जाणवत होती. आणि मग शेवटी तो त्याच्या एका सिक्रेट रूममध्ये गेला, जिथे घरात असलेल्या CCTV कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग असायचे. त्याने त्या दिवशीची रेकॉर्डिंग पाहायला सुरुवात केली. आणि मग जसजसं रेकॉर्डिंग स्क्रीनवर दिसत होती त्या मालकाला धक्क्यावर धक्के बसत होते. त्यामध्ये हे स्पष्ट दिसत होतं की उमेश हॉलच्या एका कोपऱ्यात एका ठिकाणी शांतपणे बसला आहे. रात्रीचे 12 वाजले आहेत आणि तो जांभई देत आहे आणि खूप जास्त झोपेत दिसतोय. जसा तो त्याच्या खोलीत जाऊ लागतो तेव्हा मालकीण त्याला आवाज देते. जेव्हा तो मालकिणीकडे जातो आणि मग त्यानंतर त्याला जे काही दिसलं त्यावरून त्याला सगळं काही समजलं होतं. आणि मग हे सर्व पाहिल्यानंतर त्या मालकाच्या रागाचा काही अंदाजच लावला जात नव्हता. त्याला तर विश्वासच बसत नव्हता. तर दुसरीकडे भारतामध्ये उमेशच्या आईने अगदी अंथरूण धरलं होतं. ती रडत बोलत होती, जर माझ्या मुलाला काही झालं तर मी माझा जीव देईन. ती अगदी रडून रडून देवाकडे प्रार्थना करत होती की माझ्या मुलाला या खोट्या आरोपातून सुखरूप बाहेर काढ. त्याने असं काहीही केलं नाही. मालक ते सर्व रेकॉर्डिंग पाहून त्याच्या खोलीत गेला. तिथे मालकीण खूपच खुश दिसत होती. परंतु मालकाने इकडे तिकडे न पाहता सरळ त्या मालकिणीच्या एक जोरदार कानाखाली लगावली. अचानक कानाखाली बसल्याने मालकिणीला काहीच समजत नव्हतं. पण जेव्हा मालकाने ती रेकॉर्डिंग दाखवली तेव्हा ती काहीतरी खोटं नाटं सांगू लागली. परंतु तिचा आता खोटारडेपणा उघडकीस आला होता. सकाळी उमेशला फाशी होणार होती. त्यामुळे उमेश रात्रभर देवाकडे फक्त आणि फक्त प्रार्थना करत होता. जसं त्याला फाशीसाठी नेऊ लागले तेव्हा मालक तिथे आला आणि मग ती रेकॉर्डिंग दाखवली. आणि मग मालकाच्या तिथे पोहोचण्यामुळे उमेशचा जीव वाचला होता. आणि मग त्याला निर्दोष करून सोडण्यात आलं. तर दुसरीकडे त्या मालकिणीला अटक करण्यात आली आणि मालकाने त्या मालकिणीला घटस्फोट दिला. आणि मग त्यानंतर मालकाने उमेशजवळ माफी मागून लाखो रुपये उमेशला भेट म्हणून दिले, ज्याला घेऊन उमेश पुन्हा भारतात परत आला. आई तर उमेशला समोर पाहून खूप खुश झाली. तिने आनंदाने पूर्ण गावामध्ये मिठाई वाटली की तिचा मुलगा सही सलामत घरी परत आला आहे. आणि मग त्याच पैशाने उमेशने एक मोठं दुकान उघडलं आणि भारतात राहूनच त्याचं उरलेलं आयुष्य अगदी आनंदाने जगू लागला. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.